कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकाची 10 कोटींची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। शहरातील इलाइट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करणाऱ्या अकाउंटंटने त्याच्या साथीदारांच्या मदतीने फर्मच्या टॅली सॉफ्टवेअरमधील नोंदींमध्ये फेरफार करून बनावट नोंदी करून तब्बल 9,81,66,957 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आलाय। जानेवारी 2020 ते जानेवारी 2025 या कालावधीत हा अपहार झाला असून या प्रकरणी दोघांवर मंगळवारी रात्री तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अभिजित गांधी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। पुनीत गुगळे, अन्सार शेख या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित पुनीत हा अकाउंटंट म्हणून इलाइट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करत असताना त्याने फर्मच्या अकाउंटचा युजर आयडी वापरून फर्मच्या संपूर्ण टॅली सॉफ्टवेअरमधील व्यवहाराच्या खोट्या नोंदी दाखवल्या। त्याच्या जवळच्या व्यक्तींशी हातमिळवणी करून वेगवेगळ्या बनावट नोंदी करून कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स, इन्शुरन्स पॉलिसी, कंपनीचे सप्लायर्स अशांच्या नावाने खात्यावर पैसे ट्रान्सफर केले असं दाखवलं। मात्र सदरच्या रकमा या त्याने त्याच्या नातेवाईकांच्या आणि ओळखीच्या व्यक्तींच्या खात्यांवर वर्ग केल्या। तसेच मिनिस्ट्री ऑफ फायनान्स भारत सरकार यांच्या नावाने बनावट पत्र तयार करून या विभागाला 48 लाख रुपये भरणा केल्याचं दाखवलं। फिर्यादीने याबाबत खात्री करून संशयित आरोपीकडे चौकशी केली असता त्याने 24 लाख रुपये पुन्हा फर्मच्या नावे टाकले। दरम्यान फिर्यादीने खात्री केली असता शासनाच्या कोणत्याही खात्यावर अशा प्रकारे टॅक्स भरणा होत नसल्याचं समोर आलं। त्यामुळे खोट्या नोंदी घेऊन बनावट सहीचे पत्र बनवून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केल्याची आणि 9,81,66,957 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। या तक्रारीची चौकशी होऊन तोपखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक M.N. गोटला हे करतायत।